कुठे गेले ते भाऊ? सकाळच्या पारी माझ्या हातात 50 टिकल्या टिकवल्या. हीच कोण देणार, तुमचा काका का मामा? म्हातारे सखूबाई, अगं आतापर्यंत तू तिघांचं काम करत होतीस ना, मग आता आम्हा दोघांचंच काम करतेस ना. मेल्यानो, तुमच्या दोघांच्या कापडाचा कचरा काय कमी आहे अगं व्हय? पण याचे- असं करा हे 50 टिकल्या घ्या आणि वापरा तुमच्या मर्तिकीसाठी. आजकाल मर्तिकेला काय खर्च येतो तू मेल्याशिवाय कळायचं नाही तुला. सोल्यार मरीन, मी जाते माल अगं म्हातारे सखूबाई, अगं एवढी रुसतेस काय? अगं तुझ्याशिवाय कोण आहे आम्हाला आणि कामाला? मेल्यानो. अगं तू आहेस म्हणून आम्ही स्वच्छ कपडे तरी घालतो. नाहीतर आम्ही कपडे घातले असते का? तुला म्हणला? विचारल्याशिवाय हा? हे घे 20 रुपये. आम्ही तुझी गंमत केली. अशी थट्टा करायला तुमच्या एवढे आहे हो मी? नाही, नाही, हा? नाही. अशी थट्टा करायला म्हातारी छळाल ना तिला तर एकही भाऊचं लग्न होणार नाही. चालेल. सांगून ठेवते. माझ्या शापानं. अगे सखूबाई, असा अमंगल शाप देऊ नको ग. मंगल शाप दे. आम्हाला भेटायला दे. कमाल आली. तू पण काय बोलतो त्या बाईला? 5 वाजले. 5 वाजले? 5 वाजले! 5 वाजता तुमच्या झब्बा काढतात. अरे बापरे, 5 वाजून गेले. बोंबला सगळं बोंबललं माझं. अरे बापरे, अरे बापरे अरे ते माझे चढताय. काढून टाकशील तू घालून. हात कुठे गेला? लवकर जायचं बाबा. हात पण टाकत ते जायच्या वेळेला. का मारतो? बापरे, मी त्याला शर्ट शिवायला सांगितलं, त्याने ब्लाऊज शिवून पाठवला. तुला हात सापडला काय रे? एवढ्या घाईला कुठे चाललायस? मी मगनलालकडे टीव्ही दुरुस्त करायला छगनलालकडे पुस्तकं बसवायला चाललंय. योगासनाचे क्लासेस सुरू केलेस की काय? हे, तुझं वॉशिंग मशीन दुरुस्त करण्याचं काम जोरात चाललेलं दिसतंय. सगळं माहित आहे यार. तुझे मार्ग वेगळे, माझे मार्ग वेगळे. मशीन दुरुस्त करताना सेंट मारायला लागतो काय? माझ्या पण मार. चाल. पुस्तकांना डिंकाचा वास येतो काही. मार म्हटल्यावर मारायचा. मी स्प्रे मारतोय, पंप मारत नाहीये. कळला. अरे शर्ट सरळ घालून जा. भांड्याचा रगाडा उपसून उपसून कंबरड मोडायची ये आली, पण ह्या पोरानं काय म्हणजे दया येत नाही. आता एकदा गावाला गेलो बाई, की आम्ही बाहेर समजलं. चाललोय. माझ्या लेकाला बाळाकडे बघ. काय म्हणला? मर्फीला सांभाळ. बघते. आई आहे, बहीण आहे, सगळे आहेत. मी नाहीये. माझ्या नजर चूक झाली. चूक झाली डोळे बाहेर काढून काय बंद करेन. मी एकटा, तुम्ही नाही आहेत. ऐक, घ्या. बेशरम! लाज नाही वाटत अनोळखी मुलीचे डोळे झाकायला? लाज वाटते ना, पण मला वाटलं की काय वाटलं? तुझी सासू बसली नाही, सासू कशी बसेल पॅन्ट घालून? मी त्यात जातोस की ठेवून नाही. आई, हा, माझी पुस्तकं भिजवायची नाहीत. मारीन सांगून ठेवतो. आता वंदना आता येणार, तिला बघून घाबरायचे नाही. ती हसली तर ललाचे नाही, ती लल्ली तर हसायचे नाही. कुचू कुचू कुचू. आय्या, काल रात्री माझ्या स्वप्नात आला होता तरीच माझे पाय दुखत होते. आणि आज एकदम घरात आई बाबा नाहीत वाटतं घरात. बाबा पण नाही, आई पण नाही. बापरे, मग तुम्हाला एकटीला तोंड द्यावं लागणार. किती चावत बोलता हो तुम्ही. हाड, हाड, हाड. माझी पुस्तकं नाही आलं. पुस्तकं नाही बघू. काय करताय? हात काढा. थांबा, थांबा, थांबा. सांगा बघू माझ्या डोळ्यामध्ये काय येते. शी, किती घाण आहे. तुमच्या डोळ्यात ना काळी बुबुळ दिसतायत, पेन्सिलच्या काळ्या रेगा दिसतायत आणि काही दिसतच नाहीये. अगदीच कशा बुद्धी तुम्ही. तुमच्याशी बोलतोय ना. ते गाणं माहिती की नाही तुम्हाला? नाही, कुठलं? डोळ्यात हाड, 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 हाड. गेला गेला. तुमच्या गाण्याचा प्रोग्राम ना आपण अल्बर्ट हॉल मध्ये ठेवूया. माझी पुस्तकं देताय ना परत. अगदीच कशा. माझ्या हातचं चहा तरी घेणार आहात की नाही आता? चहा नको, पण तुमच्या हातचं दूध चालेल. बरं आणते. हा, लवकर. थांबा, थांबा. आय, 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 आय. एका जागी सळ उभे राहो. पाय मोडतायत, हात मोडतायत. दूध जरा कोमटच आणा, गरम नको. हो, ओळीने घातला. तुम्ही अजून बाटलीत नाही दूध पिता? आमच्यात पितात. आणताय की जाऊ? लवकर घेऊन या.
चला मांडीवल्या बदू हा पेन देखले पेन पेनाने खेळायची बाबा लागल कुठं तुम्ही लागल आलं आलं बाळाचे मेनू आलं मेनू आलं मेनू आलं हं. ए मूल मूल नाही मुलगा आहे आणि इकडे कुणाचा आहे मुलगा? कुणाचा म्हणजे माझा मुलगा आहे तुम्हाला मुलगा आहे? मुलगा मुलगी पाहिजे होती आई कुठे याची? आई आई कुठे आली तुझी हा आई नोकरी करते हा म्हणून मी याला सांभाळतोय आधी कधी सांगितलं नव्हतं तुम्ही मला? कसं आणणार आजच आलं हं? म्हणजे आजळून आज आलं नाव काय आहे याचं? नाव नाव काय तुझं नाव नाव मर्फी मर्फी आई की नाही बल्फी शल्क गोल नाव बाला आता मी हिची ओळख करून देतो ही तुझी आत्या आत्याला गवली आत्याला गवली खोपल्यात जाऊन बसली बसली ली मिनू 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 हे बघ घरातलं सगळं काम करावं लागेल धुणं भांडी केरवारे आणि इथं गॅलरीत राहावं लागेल पण मुलबाळ मला चालणार नाही माग तुझ्यासारख्या एका मोलकरणीला राहायला जागा दिली पहिल्यांदी मुलबाळ नाही म्हणाली आणि मग मुलीला घेऊन आली मी लगेच तिला हाकलून लावलं. मला मुलबाळ नाहीये मला फक्त निवारा पाहिजे. ठीक आहे राहा इथं भाडं बिडं काही देऊ नको हा. मांजल मांजल कच्चे ओळखत म्याऊ म्याऊ बोका आला आपला काका आला काका बघतो बघ कच्च्या बोक्या चलका काय चाललंय काय तुझं हं? काय चाललंय काय हे पोर इथंच कसं काय अजून हा पोगा नाही आमचा मोठी बाबा आपण काकाला दाखवूया काय तुझं काय झालं तेच मला कळत नाही मी तुला बजावून सांगितलं बघ तरी काय? बघ हे मांजर हा कुत्तू हे बालाचे जबलं आणि बालाच्या लंगोट मोठा झाला अरे स्वतःसाठी आणलंस काय चिल्ला बघ काका चिल्ला तुला याला मी बालक शर्मा सोडून यायला सांगितलं होतं ना गेलो होतो पण त्यांनी विचारलं मुलाचे आई वडील कोण आहेत दारात सापडलं म्हणून सांगितलं म्हणाले पोलीस चौकशी करावी लागेल तुम्हाला नको असलेलं मूल इकडे आणून टाकत नाही कशावरून असं म्हणाले हा. मग कोणाला तरी सांभाळायला द्यायचं ते सुद्धा केलं तर सगळ्यांनी माझ्या चारित्र्यावर संशय घेतला एका घरात गेलो तर तिथल्या बाईनी 5 मुलं माझ्या पायावर आदळली आणि म्हणाली यातली 2 सांभाळा झालं दात काढून झाले अरे पण म्हणून काय याला जन्मभर सांभाळायचं काय मी नाही आपण दोघं सांभाळायचं आई बाप मी दोन्ही. आई होणार नाही हळू याला काडीची अक्कल नाही काय नाही चला माझं डोकं इथे फिरायची वेळ आली याला पोरग घरात ठेवायचं म्हणजे रात्रभर त्याची बोंबा बोंब झोपायचं खोबरं थोडे दिवस मी तुला बजावून सांगतो पोरग जर रात्री रडलं तर तू उठायचं मी अजिबात उठला नाही नाही. मग किती बोंबललं तरी चालेल उठ ना रडतोय बघ चल उठ उठ ना आईला पेक्षा पोराचं रडणं परवडलं ह्याच्या गोरण्यापेक्षा चल थांबा येतो थांबा बाबा मर्फी बाबा तुमची झोप झालेली दिसते आमची झोप का उगाच खराब करत आहे काय केलं बघूया यायला ओलं केलेलं दिसतंय झोपला थांबा आपण बदलूया आपण थांबा गडबड करू नका उठा रडू नका तो बघू ओ चिरंजीव उद्या आम्हाला नोकरीवर जायचंय उद्या मला तुमचं बरं आहे तुम्ही आपले उतारणे पडून काय कराल झोपा आता चला झोपा आता गाई करायची ना
रडायचे नाही. बर्फी बाळा, तुझ्यासारखा बाळा आमच्या घरी पण आला. आता आम्ही जाणार हा. रडायचे नाही. सकू मावशी तू कुठे जाणार मी दुपारच्या एसटीनं गावाला जाणार. माझ्या लेकाला लेक झाला ना. बोंबला. अरे विलास, हा, अरे जायला विलास, नको. विलास, लवकर बाहेर ये. ही सकू मावशी बघ काय बोलते काय जाते माझ्या म्हणते. माझ्या लेकाला लेक झाला ना. मी अगं जाणार. सखूबाई, तू कुठे चाललीस? अगं तू आम्हाला आमच्या आईसारखी आहे. तू गेली तर मग कोण फुगा लोणी लावू नको. तुझ्या आई सारखी, तुझ्या मावशी मावशीसारखी. सारखी, पण बाळाच्या आजी सारखी नव. नाही, नाही, नाही नाही तसं नाही. अगं तू गेल्यावर आमचं आणि आमच्या मर्फीचं कसं होणार याचा काही विचार विचार केलाय ना मी. नाही, नाही. गावाला जाते आणि एका बाईला धाडून देते नाही, नाही, इथं. मग तू- नाही, नाही, मला कुणी मिळत नाही बघ. अगं नाही पण नाही अगं, कोणाला झाडू देऊन कसं होणार काय मला नाही. कळत अरे नाहीये. होईल रे. असं करा, तुम्ही या बाळाला सांभाळा. हा, मी सांभाळायचं आता काय? राहणार आहे व्हय तिथं. नाही. येईन 7-8 महिन्यां परत. वॉटर बेरीचं पाणी द्या, देतो, सांभाळा, देतो. दूध द्या त्याला. हा? हा? सांभाळा. मी जाते हा, मला दुपारच्या नाही एसटीनं. आले ललाचिनी नको ललाचिनी आपण फिरायला परत जाऊया आपण. जायचं आम्हाला जमतोय आपण तुला विलास 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 आपण फ्रॉक घेऊया घालायचं काय आता लहान मुलं होणार आहे काय तरी काय उगाच बोलतो अरे घेऊया तो ना. पोरगा आहे अरे हो. हे इले. आंघोळीसाठी टप घेऊया नको नको आपल्याकडे भरपूर टप आहेत त्याच्या लोकांचे विलास विलास काय, काय? खुळकुळा घेऊन ये ना बाळासाठी आपला खुळकुळा करून टाकला तेवढा कमी झालाय का आणखी खुळकुळे कसले घेतो अरे होईल एक खुळकुळा खेळायला बरं थांब जरा मी बघतो दुकानात चांगला मिळतो का थांब जरा विलास काका खुलकुला आलेला गेला हे पाहिजे तुला हे पाहिजे सारंग, एक मिनिट एक्सक्यूज मी. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हाय हाय बॅडमिंटन वाटतं झालं खेळून हो, घरी चाललो. जा, जा, घरी जा, घरी जा. आई वाट बघत असेल बाबा वाट बघत असतील कोण अडचंय कोण अडचंय कोण कोण आई So cute. आई, बाबा येतो खुलकुला घेऊन बाबा कुणाचा रे, कुणाचा मुलगा? कोणाचा म्हणजे हा विलासचा काय? हो विलासचा? अरे पण मग श्यामल, श्यामलचं काय श्यामलला काय नाही तिला माहितीये? तिला काय सांगायचं जाऊ दे मरू दे मरू दे म्हणजे अरे विलासला पहिली बायको आहे ना, आहे. आणि मग तरी सुद्धा श्यामल बरोबर. बघ ना कमालच करतो त्याचं काय त्याची पहिली बायको जरा खेडवळ आहे म्हणून त्याने तिला गावालाच ठेवली कटकट गेली परस्पर नाव काय रे? बायकोच नाही, मुलाचं मुलाचं मर्फी नाव सुद्धा वेगळंच आहे ने. सगळंच वेगळं आहे त्याचं श्यामला सांगू नका प्लीज नाही नाही. प्लीज अच्छा, मी निघते. बाय बाय गोड आहे नाही कम्माल आहे बाय बाय बाय. विलासचा मुलगा गोड विलासची पहिली बायको? टाटा 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 ए श्यामला, चालेल श्यामला, अगं तुझ्या विलासने काय केलं माहितीये? काय? अगं मी पाहिले माझ्या डोळ्यांनी. हले बाळा हले दूध पिऊन झालं बाळाच्या आता काका चहा पितो आता थोड्या वेळाने दुसरा काका येईल आणि मग बाळाला घेऊन भूल फिरायला जाईल मग तिकडे एक बाळाला भेटायला एक हम्मा येईल हम्मा आली वाटत अरे का? बदमाशी उघडकीला आली म्हणून आश्चर्य वाटलं? बदमाशी बघ, तो तुला बाबा म्हणतोय. अगं. हा तुझा मुलगा हे कळलं मला. सारंगने सांगितले मीनाक्षीला. सारंगने सांगितलं काय नालायक माणूस मी आहे तेच म्हणतीये. मी तुझ्यावर विश्वास टाकला आणि तू गळा कापलास माझा. अगं पण आता बायको तरी का लपवतोयस? बोलून तिला बाहेर. हा हे बघ श्यामल तुझा गैरसमज झालाय फसवणारा प्रत्येक मनुष्य असंच म्हणत असतो. अगं पण तुला मी तू एवढं ढोंगी अशी असं वाटलं नव्हतं मला. ढोंगी पण काय त्याच्यात अगं तू माझं ऐकून तर घे हे मूल मला तिथं पायरीवर ठेवलेलं सापडलं ते माझं नाहीये वाटेल त्या गोष्टी रचून सांगू नको, समजलं ना? तुझ्यावर पण- विश्वास टाकायला मी काय एवढी मूर्ख नाहीये. अगं पण तू माझं ऐकून तर घे बापरे भलतीच भडकलेलीस ते तू इकडे 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 अरे बरं एक काम कर तू चहा घे म्हणजे तुला बरं वाटेल घे 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 ना चहा घे काय चहा घे
असा तुम्ही असा तुमचं काय देताय असायला? आमच्या तोंडाला चहाची काळोखी पासून ती निघून गेली. तुम्ही असा तुमच्यामुळे झालंय सगळं. ऐकून घेतलं पाहिजे ना गप्प. काय साखर कमी पडली वाटतं. बरं झालं, नाही तर तोंडाला मुंग्या आल्या असत्या आतापर्यंत.